शेवग्याच्या शेंगांची आपण भाजी बनवतो, पण शेवग्याच्या झाडाची जी कोवळी पानं आहेत ते एक उत्तम सोर्स आहे न्यूट्रिशन. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी हे संत्रीपेक्षा जास्त त्या कोवळ्या पानांमधून मिळतं. त्याचबरोबर आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे केळीपेक्षा जास्त आपल्याला त्या कोवळ्या पानांमधून मिळतं. आणि आयुर्वेदानुसार याचा विचार केला तर गुणधर्म आयुर्वेदानुसार याला शुग्रू म्हणतात. त्याचे गुणधर्म रस तिक्त कटू आहे, गुण लघु आहे, वीर्य उष्ण आहे आणि दोषज्ञता पाहिली तर वातशामक, कफशामक आहे आणि पित्तवर्धक आहे. आणि याचा कुठल्या रोगांवर उपयोग होतो तर संधिवातामध्ये, गुडघेदुखी, सांधेदुखी, त्याचबरोबर रक्ताल्पता म्हणजे अॅनेमियामध्ये याचा वापर करू शकतो. बीपी शुगरच्या पेशंटमध्ये याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर जर तुमच्या त्वचेचे, केसांच्या समस्या असतील तर त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो. आणि याचा वापर कसा करायचा तर याचं सूप बनवून घेऊ शकतो, याची आपण भाजी पण बनवू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला दोन्ही जमत नसेल तर शेवग्याची ती जी कोवळी पानं आहेत त्याला वाळवून त्याची पावडर बनवायची आणि ती पावडर कोमट पाण्यामध्ये तुम्ही सकाळी सेवन केली तर तेही फायदेशीर ठरतं.